मित्रांनो नमस्कार. आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर छोट्या छोट्या चर्चा कराव्या यासाठी मी आलोय. खरं तर हा प्रयोग आहे आजच्या दिवसभरातल्या बातम्यांचा, दिवसभरातल्या घटनांचा हा ह्याच्या सहितचा आढावा असावा असं मला अपेक्षित आहे. घटना अगदीच थोड्या निवडणार आहोत आणि त्यावरती थोडं थोडं भाष्य करत आपण पुढे सरकणार आहोत. घटना क्रमांक 1, किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्यांचा प्रश्न उचललेला आहे आणि त्यावरती ते आता आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. अलिबाग जिल्ह्यातल्या कोलई गावामध्ये एक फार्म हाऊस तयार होत होते असे अनेक, जे पूर्वी अन्वय नाईक यांच्या ती प्रॉपर्टी होती. अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे आणि स्थानिक एक आमदार यांच्या पत्नीत मिळून ही प्रॉपर्टी खरेदी करण्यात आली होती. ज्या वेळेला या प्रॉपर्टीची खरेदी झाली त्यावेळेला ग्रामपंचायतच्या दफ्तरी इथे बंगले असल्याची नोंद होती. रश्मी ठाकरे यांचे हे बंगले उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रामध्ये दाखवले नाहीत. अर्थात या नोंद असलेल्या बंगल्यांचा कर देखील भरणा करण्यात आलेला आहे. म्हणजे 7/12 हे बंगले अस्तित्वात होते, 8 वरती हे बंगले अस्तित्वात होते. प्रत्यक्षात हे बंगले मात्र अस्तित्वात नव्हते का? नसतील तर कर का भरला? यासारखे अनेक प्रश्न आहेत. अन्वय नाईक या प्रकरणामध्ये सहभागी होता. याच अन्वय नाईकच्या सांगण्यावरून पुढे रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला अटक करण्यात आली होती. अर्णव गोस्वामीच्या अटकेमागे अन्वय नाईक यांच्या परिवाराचा सहभाग मोठा होता, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. याच प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. आता सगळ्या प्रकारामध्ये अन्वय नाईकचं असणं, बंगले नसून असणं, असून नसणं, सगळे हे गिमिक आहे. आणि या सगळ्यात किरीट सोमय्यांनी उडी मारणं म्हणजे बंगले कागदावर दाखवून पुन्हा त्या कोस्टल झोनच्या उल्लंघन होऊ नये यासाठी आधीपासूनचे बंगले दाखवायचे आणि मग नंतर तिथे फार्म हाऊस रिसॉर्ट बांधायचं. असं काही षडयंत्र होतं का असा प्रश्न पडतो. त्यामुळं किरीट सोमय्या आता 420चा गुन्हा दाखल करण्याच्या मागे लागले आहेत. रेवदंडा पोलीस ठाण्यावर आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागेल, कारण 19 बंगल्यांचा जो विषय 6-7 महिन्यापूर्वी मागे पडला होता त्याच्या आधीही मागे पडला होता, पण तो समोर आणला संजय राऊतांनी आणि आता परत किरीट सोमय्यांनी. किरीट सोमय्या, संजय राऊत, किरीट सोमय्या असं करत 19 बंगल्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. आता यात गुन्हा दाखल होतो की नेहमीप्रमाणे रफा दफा होतो हे बघावं लागणार आहे. गोष्ट पुढची. आज सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे आणि तो निर्णय आहे नोटबंदी विरोधातल्या 58 याचिका सर्वोच्च न्यायालयानं एकदाच खारिज करून टाकल्यात, फेटाळून लावल्या. केंद्र सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा घटनेच्या चौकटीतच होता, तो घटनाबाह्य नव्हता असं सुप्रीम कोर्टाने ठासून सांगितलं. आणि किती याचिका असाव्यात? 1, 2, 3, 4 तब्बल 58 याचिका या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्यांची मागणी अशीही होती की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी रद्द केलेल्या नोटा पुन्हा एकदा चलनात आणाव्यात, तशी सूचना न्यायालयाने RBIला द्यावी. पण एक जात सगळ्याच याचिका ज्या निकालासाठी राखून ठेवल्या होत्या, सुनावणी पूर्ण झाली होती. ख्रिसमसच्या सुट्ट्या संपल्याबरोबर न्यायालयानं त्यावरती आदेश दिला आहे आणि नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नव्हता हे स्पष्ट केलंय. तो घटनेच्या चौकटीतच होता. केंद्राला तो अधिकार आहे हेही स्पष्ट करून न्यायालयानं पुन्हा नोटा चलनात आणण्याचा आदेश देण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे. किमान आता तरी नोटाबंदीवर ओरडणारे शांत होतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. घटना तिसरी. आपण नेहमी एकाड एक असं घटनांचं बुमरँग होत गेलं की काही घटना विसरून जातो. सोलापूर जिल्हा परिषदेतले शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना मागे अटक करण्यात आली होती आणि ती अटक होती त्यांच्यावर लाचखोरीच्या आरोपाची. जिल्हा परिषदेच्या कामासाठी लाच घेतल्याचा आरोप होता
आणि या आरोपावरून त्यांची चौकशी तपासणी चालू होती. साधारण त्यांची लोहार यांची शिक्षणाधिकारी या पदावरची कारकीर्द 9 वर्षाची आहे आणि लोहार यांच्याकडे जमा झालेली प्रॉपर्टी ऐकून आश्चर्य अजिबात वाटणार नाही, फक्त कळाल्याचं समाधान वाटेल. 50 करोड रुपयांची संपत्ती लोहार यांच्याकडे जमा झालेली आहे. म्हणजे 5 करोड पेक्षा अधिक दरवर्षी लोहार यांची कमाई होती हे यातून स्पष्ट होतं. ते 13 महिन्यापूर्वीच सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले होते. याआधी त्यांना कोल्हापूर या जिल्हा परिषदेतून पदमुक्त करण्यात आलेलं होतं. शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक अशा दोन्ही पदांच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या. त्यांना पदमुक्त करण्यात आलं होतं 2018 सालीच. पण पुढे त्यांनी न्यायालयातून आपली पदनियुक्ती करून घेतलेली होती. यांचा आणखी एक विषय खूप मोठा आहे. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी टोंगा या देशाकडून त्यांना डॉक्टरेट मिळालेली होती. जेव्हा तपासणी केली तेव्हा कळालं की टोंगा नावाच्या छोट्याशा देशामध्ये अशी कोणतीही टोणग्यांना डॉक्टरेट देणारी युनिव्हर्सिटी नाही आहे. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ही बोगस आहे. त्यामुळं यांची डिग्री देखील बोगस होती, डॉक्टरेट देखील बोगस होती, हे देखील लक्षात आलंय. आणि हेच ते लोहार आहेत ज्यांनी आपल्या QR कोडच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या एका आदर्श शिक्षकाला खोटं ठरविण्याचा प्रयत्न केलेला होता. या 3 महत्वाच्या घटना ज्या माध्यम तुमच्या समोर मांडणार नाहीत त्या घेऊन मला सांगावं वाटलं. अर्थात बार्शीमधला भयंकर मोठा स्फोट हा दुःखद प्रसंग आहे. त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या 2 स्फोटांच्या मध्ये महिला कामगारांचा मृत्यू झालाय. म्हणजे महिला कामगार किती असुरक्षित ठिकाणी काम करतात हे आपल्या लक्षात येऊन जाईल. याबाबतही चिंताजनक प्रकार आहे, तो त्यावरही आपल्याला लक्ष द्यायला हवं. असाच प्रकार पुण्यामध्येही घडला होता. फॅक्टरी स्फोट झाला होता तेव्हा तिथेही महिला कामगारांचाच मृत्यू झाला होता. अशा फॅक्टरीत महिला कामगार ठेवत असताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी, एवढंच यावेळी या प्रसंगातून आपण शिकतो. तुर्तास या 4 घटना आपल्या समोर मांडल्यात. अशाच प्रकारे दिवसभरातल्या घटनांचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हा प्रयोग कसा वाटला ते नक्की कळवा. धन्यवाद.